एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा, अंग सैल सोडा. स्वतःला जे कम्फर्टेबल, स्वस्थ आहे अशा पद्धतीनेच बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू पोटामध्ये दीर्घ श्वास घ्या. तितकाच हळूहळू तो बाहेर सोडा. रेकी, क्रिस्टल शिकलेल्यांनी त्यांचे आभारविधी सिम्बॉल्स केले तरी चालणार आहे. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. स्वतःला पारदर्शी काचेच्या बॉलमध्ये बघा. हे तुमचे चेतनाशक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरा. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण बघा व त्याला सोनेरी रंगाची कडा बघा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. चेतना शक्तीला प्रार्थना करा. हे चेतना शक्ती, या हिलिंग प्रोसेस दरम्यान मी सर्व स्तरावर सुरक्षित आहात आहे. तुझे हे सुरक्षा कवच माझे सर्व स्तरावर संरक्षण करत आहे. हे तू मला प्रदान केले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. हे प्रकाश किरण माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरामध्ये घ्या. संपूर्ण शरीर पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. तुमचे जे मूलाधार चक्र आहे, माकड हाडाच्या इथे, बेस ऑफ स्पाइन, तिथून हे पांढरे तेजस्वी प्रकाश किरण खाली खोलवर जमिनीत गेले आहे असे बघा. झाडांची मुळे जातात तसे हे प्रकाश किरण खोलवर जमिनीमध्ये जात आहेत. शरीरावर लक्ष केंद्रित करा. कुठे वेदना होत असतील, त्रास होत असेल तर तो भाग पांढऱ्या प्रकाशाने, हिरव्या रंगाने भरलेला बघा. तिथे स्वस्थ वाटत आहे अशी कल्पना करा. आता संपूर्ण लक्ष तुमच्या त्वचेवर केंद्रित करा. तुमची स्किन, शरीरावर जिथे जिथे ही कातडी आहे, त्वचा आहे, त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. आणि हा जो स्किनचा लेयर आहे, चेहऱ्यापासून ते खाली पायांपर्यंत पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. सर्वांगावरची जी त्वचा आहे ती पांढऱ्या प्रकाशाने भरा.
प्रत्येक त्वचेचा लेयर ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरा. चेतना शक्तीला प्रार्थना करा. हे चेतना शक्ती, माझ्या त्वचेवरील, त्वचेमधील, त्याच्या प्रत्येक लेयरमधील जी जी काही निगेटिव्हिटी आहे ती शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. व माझी ही त्वचा संतुलित होत आहे. त्यावरचे सर्व विकार दूर होत आहेत. याकरता ही प्रकाश शक्ती पाठव. तुमच्या श्वासाबरोबर हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व ही सर्व त्वचा हिरव्या रंगाने भरून टाका. जसजशी ही त्वचा हिरव्या रंगाने भरत आहे, तिथल्या ज्या सर्व मृत पेशी आहेत, डेड सेल्स, ते शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहेत. त्वचा निरोगी होत आहे, सतेज होत आहे. शीतलता तुमच्या त्वचेमध्ये येत आहे. प्रत्येक श्वासाबरोबर हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या. सर्व त्वचा या हिरव्या रंगाने भरा व श्वास सोडताना ती निगेटिव्हिटी खाली धरणी मातेमध्ये विलीन होत आहे असे पहा. आता तुमच्या श्वासाबरोबर गुलाबी रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या.
जसजशी गुलाबी रंगाने ही त्वचा भरत आहे, जिथे जिथे अस्वास्थ्य, अशांती आहे, ती संपुष्टात येत आहे. त्वचेमध्ये त्या त्या ठिकाणी स्वास्थ्य, संतुलन प्रस्थापित होत आहे. आता श्वासाबरोबर सोनेरी रंगाची प्रकाश शक्ती शरीरामध्ये घ्या व तुमची संपूर्ण त्वचा, त्वचेचे लेयर्स ह्या सोनेरी रंगाने भरून टाका. जसजशी ही त्वचा सोनेरी रंगाने भरत आहे, ती तेजस्वी होत आहे. संपूर्ण त्वचा सोनेरी रंगाने भरत आहे. आता श्वासाबरोबर जांभळ्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व तुमची संपूर्ण त्वचा, चेहऱ्यावरची, मानेवरची, हातांवरची, पाठ, पोट, छाती, पाय सगळीकडची त्वचा या जांभळ्या रंगाने भरा. चेतना शक्तीला प्रार्थना करा, इथे जिथे जिथे अनावश्यक शक्ती, आसुरी शक्ती, ॲलर्जिक इम्प्रेशन्स, एंटिटी एनर्जी, अशा ज्या काही स्वरूपातील नकारात्मकता आहे त्या तू ब्रह्मांडात विलीन कर. त्याकरता ही प्रकाश शक्ती पाठव. जसजशी तुमची त्वचा जांभळ्या रंगाने भरत आहे, इतर अनेक गोष्टींचा जो दुष्प्रभाव झालेला आहे, इतर शक्तींनी त्याच्यावर कंट्रोल, नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सर्व डिझॉल्व्ह होत आहेत. आय रिमेन इन माय स्किन हे म्हणतात त्याप्रमाणे माझ्या ह्या त्वचेमध्ये माझे वास्तव्य आहे. ह्या जन्मात जे मी स्वीकारलेलं आहे त्या रूपात मी स्वतःला स्वीकारत आहे.
संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरा. छातीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथून हा पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची संपूर्ण ऑरा, तुमची खोली, तुमचे राहते घर, तुमचे परिवारजन सर्वजण ह्या पांढऱ्या प्रकाशात सामावून जात आहेत. तुमची इमारत, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, जगभरातील प्रत्येक देश, संपूर्ण पृथ्वी, पृथ्वीचा गोल, संपूर्ण ब्रह्मांड या प्रकाशात सामावलेलं आहे. तेजोमय झालेला आहे. या तेजस्वी प्रकाशाने सगळीकडे शुद्धता, पावित्र्य, मांगल्य प्रस्थापित झालेलं आहे. आता तुमच्या समोर पुणे शहराचा नकाशा बघा किंवा पुणे असं एका गोलामध्ये बघा. आकाशातून खाली जांभळ्या रंगाची प्रकाश शक्ती येत आहे. हा जांभळा प्रकाश ह्या पुणे शहरामध्ये वरून भरला जात आहे. हळू 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 करत संपूर्ण पुणे शहर या जांभळ्या रंगाने भरून जात आहे. सोनेरी चमकता जांभळा रंग, तेजस्वी जांभळा रंग. जसजसे पुणे शहर जांभळ्या रंगाने भरत आहे, पुणे शहरातील कोरोना व्हायरस शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहे. त्याची नवी उत्पत्ती, प्रसार थांबत आहे. संसर्ग लागण थांबत आहे. पुण्यामधील प्रत्येक व्यक्तीचे जे जे नकारात्मक विचार आहेत, संकल्प आहेत, बोलणे आहे किंवा कृती आहे, ज्यामुळे ही कोरोना व्हायरसची रोगराईची परिस्थिती संपुष्टात येण्यात अडथळे निर्माण होत आहे. असे सर्व विचार, संकल्प, बोलणं, कृती यांचा समूळ नाश होत आहे. त्यांचे जे प्रभाव आहेत, परिणाम आहेत, आत्ताचे, भूतकाळातले ते पुसले जात आहेत. जेणेकरून वर्तमान काळात पुणे शहरातील वातावरण सकारात्मक होत आहे. ही कोरोना व्हायरसची रोगराई संपुष्टात येण्याच्या दृष्टीने. पुणे शहरामध्ये जर आपण पाणी गोल गोल फिरवलं, ढवळलं, हलवलं तर कसं दिसेल? तसा हा जांभळा रंग पूर्ण शहरात ढवळला जात आहे. शहरातील कण आणि कण
तो व्यापून टाकत आहे असं बघा. जसजसं जांभळ्या रंगाने हे घुसळले जात आहे, जसं ताक आपण घुसळतो, तसतशी जिथे जिथे नकारात्मकता आहे, कोरोना व्हायरसचे रोगकारक जीवजंतू विषाणू आहे, ते संपुष्टात येत आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर भारताचा नकाशा आणा. संपूर्ण भारत देश वरपासून खालपर्यंत जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने भरा व त्याला सोनेरी रंगाची कडा बघा. हे सोनेरी रंगाची कडा भारताचं संरक्षण करत आहे, सर्व प्रतिकूल ग्रहमानापासून, नकारात्मक शक्तींपासून, जेणेकरून भारत देशातील कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली रोगराई महामारी संपुष्टात येण्यासाठी मदत होत आहे, तिचा प्रसार थांबत आहे. जसजसा भारत देश जांभळ्या रंगाने भरत आहे, भारत देशात सर्वत्र स्वास्थ्य, निरोगी वातावरण, स्थैर्य, आनंद, शांती प्रस्थापित होत आहे. आता थर्ड आय म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. तिथे तुम्ही, तुमचे कुटुंबीय संपूर्ण आनंदी आहात. तुमचं जनजीवन सुरळीतपणे सुरू झालं आहे. सर्व रोजच्या ऍक्टिव्हिटीज, दिनचर्या सुरळीत सुरू झाली आहे. सगळीकडे सुरक्षित वातावरण आहे. इतकं सुरक्षित वातावरण की जरी आता सर्वजण घराबाहेर पडत आहेत, आपली कामं करत आहेत, तरी कुठलाही संसर्गजन्य रोग होणं, कोरोना व्हायरस सारखा आजार पसरणं हे पूर्णपणे थांबलेलं आहे. निरोगी आरोग्यदायी वातावरण आहे. पवित्र मंगलमय वातावरण आहे. प्रत्येक जण जबाबदारीने आपलं आयुष्य जगत आहे. स्वतःची नीती, मूल्ये, कर्तव्यदक्ष भूमिका याचा जो प्रत्येकाला विसर पडला होता, ते प्रत्येक जण आता आपली सर्व कर्तव्य प्रेमपूर्वक सहजतेने पूर्ण करत आहे.
मांगल्य, पावित्र्य याचा अनुभव घेताना तुमच्या मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होत आहेत. प्रशासन, शासन, केंद्र सरकार, प्रत्येक राज्य सरकार समस्तांच्या फायद्याचे व सुरक्षिततेचे आहेत असेच निर्णय शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी घेत आहेत व त्याच्यावर अंमलबजावणी करत आहेत. श्रीकृष्णाची मुरलीचा त्या संगीताचा आवाज, ध्वनी सर्वत्र पसरत आहे व हा ध्वनी समस्त ब्रह्मांडातील वातावरण, सृष्टीमधील वातावरण, भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील, पुणे शहरातील, मुंबई शहरातील तुमच्या एरियामधील वातावरण संतुलित करत आहे. शुद्ध मंगलमय वातावरण निर्माण होत आहे. निरोगी वातावरण निर्माण होत आहे. सर्व ठिकाणची अस्थिरता परिवर्तित होत आहे स्थिरतेमध्ये. अशांती परिवर्तित होत आहे शांतीमध्ये. रोगराई परिवर्तित होत आहे आरोग्य, निरोगी वातावरणामध्ये. बेजबाबदार स्वभाव, बेजबाबदार वर्तणूक परिवर्तित होत आहे जबाबदार नागरिकांमध्ये. प्रत्येक जण आपापली कर्तव्य स्वतःहून पूर्ण करत आहे. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेत आहे. प्रत्येकाचे हृदय, प्रेम, संपूर्ण लक्ष तुमच्या शरीरावर केंद्रित करा.
पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या व हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. धरणीमध्ये खोलवर जी गेलेली मुळे आहेत ती आकुंचित करा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. परमेश्वराचे, चेतना शक्तीचे, धरणी मातेचे आभार माना. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.